जय हिंद जय महाराष्ट्र. मी तुमचे सगळ्यांचा मित्र शॅगी गँडी. तर या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे स्कॅम. तर तो काल स्कॅम माझ्या फॅमिली मेंबर्ससोबत होता वाचला. तर माझ्या कझिन भावाला एक फोन कॉल आला. त्याच्या अगोदर त्याला 2 मिनटं अगोदर एक मेसेज आलेला ब्लू डार्टमधून की तुमचा हे पार्सल आहे, त्याचा OTP नंबर हे आहे, ते दुबईला डिलिव्हर होतं आहे वगैरे वगैरे. तर तुमचं डिलेवरी कन्फर्म करण्यासाठी एक लिंक पाठवलेली आहे. तर त्यांनी ते इग्नोर केलं. तर त्या लिंकला त्यांनी रिप्लाय दिला नाही. 2 मिनटात त्याच एक अननोन नंबरवरून कॉल आला. दुबईचाच नंबर होता. ट्रू कॉलरवरती फ्रॉड म्हणून लिहून आलेलं त्याला. तर त्याला कॉल करून विचारलं, त्याची सगळे डिटेल्स सांगितले आणि त्याला सांगितलं की तुमचं एक पार्सल चाललं आहे दुबईला, पण ते आमच्या स्कॅनिंग मशीनमध्ये गेलं असता. म्हणजे जे इंटरनॅशनल पार्सल असतात ते स्कॅनिंगमध्ये जातात. तर त्याच्यामध्ये सेन्सिटिव्ह गोष्ट मिळालेली आहे, म्हणजे लाईक MD ड्रग्स असं काहीतरी मिळालेलं आहे. तर ते पार्सल रिटर्न आलेलं आहे. तर तुम्हाला ते इथे यावं लागेल. त्यांनी त्यांच्या ऑफिसचा नंबर ॲड्रेस वगैरे दिला त्यांना. नाहीतर मग आम्ही पोलीस कंप्लेंट करू किंवा पोलीसवाले तुमच्या घरी पाठवू. आणि जर ते केस करायची नसेल तर त्याचे जे पार्सलचे पैसे आहेत त्याला काहीतरी 3-3.5 लाख रुपये भरायला सांगितले. तर ते तुम्हाला त्याचे फाईन जो आहे तो तुम्हाला कस्टम फाईन असं काहीतरी त्यांना सांगितलं. तर त्यांनी तो फोन ठेवून दिला आणि त्यांनी 2 मिनटात मला फोन केला. तर मी त्याला सांगितलं, भावा सगळ्यात बेस्ट तो मेसेज पहिला ब्लॉक कर आणि तो जो नंबर आहे त्याच्यावरून आलेला कॉल तर ते ब्लॉक कर, आणि अननोन नंबरवरून जेवढे पण आता कॉल येतील तेवढे सगळे उचलू नको. तर सांगायचं महत्त्व असं आहे की मित्रांनो, काही तुम्ही व्हिडिओ बघितले असाल इंस्टाग्रामवरती की तुमच्या मुलाला आम्ही पकडला आहे, त्याच्यावरती केस होणार आहे, तुम्हाला पोलीस स्टेशनला यायला लागेल, हे ते. तर काही लोक आहे ना रील्स बनवण्यासाठी त्यांच्याबरोबर जास्त वार्तालाप करतात व्हिडिओ बनवण्यामागे. तर मित्रांनो, ही घोर चूक आहे. तुम्ही जेवढा वेळ त्यांना रिप्लाय देत बसता ना तेवढा वेळ त्यांना तुमचे बँक अकाउंट्स, तुमचा नंबर, तुमचं सगळं डिटेल्स हॅक्स करायला वेळ मिळतो. तर असे काही फेक कॉल असतील तर तुम्ही तात्काळ तिथेच त्यांना बंद करा आणि ब्लॉक करून टाका. त्यांचे रिप्लाय देण्यात वेळ घालू नका. जय हिंद जय महाराष्ट्र.